नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोलाय यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे। मात्र त्या अगोदरच अनेक जणांना उत्सुकता लागली आहे की कोणत्या मतदारसंघात कोण विजयी होणार आणि त्याच विषयी आपण आज बोलणार आहोत। देशातील सगळ्यात धक्कादायक निकाल हा महाराष्ट्रात आणि विशेष करून मराठवाड्यात लागेल असा अंदाज आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार निवडून येणार नाही अशी शक्यता आहे। मात्र यात प्रामुख्याने जालना आणि बीडमध्ये पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे हे पराभूत होतील असा दावा एका मोठ्या नेत्यांनी केला आहे। नेमका हा दावा कोणी केला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मराठवाड्यातील 8ही जागा महाविकास आघाडीला मिळतील। त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पराभवाचे संकेत मिळत आहेत। ते दोघेही निवडून येत नाहीत असे भाजपचे लोक म्हणत आहेत। मागच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनीच मला पाडले होते, त्यामुळे परमेश्वर बदला घेत असतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे। त्याचबरोबर भद्रा मारुती आणि राजूरचा गणपती हा रावसाहेब दानवेंचा बदला घेईल आणि ते पराभूत होतील असा देखील दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे। मुंडे रावसाहेब दानवे पडणार दोघे, आता तसं संकेत मोठा आहे की ते दोघेही त्या ठिकाणी येत नाही निवडून। त्यांचेच लोक म्हणतात, भाजपचेच लोक म्हणतात येते दोघे येत नाही म्हणून झालाय। मला पाडलं, मग आता ते पडताय असं तुमचं परमेश्वर बदला घेतो ना, परमेश्वर घेतो, भद्रा मारुती घेतो, राजूरचा गणपती घेतो, बरोबर तो